उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीचा दौरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। मोदींच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली आहे। ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं एकनाथ शिंदे यांनी भेटीनंतर बोलताना सांगितलं। मात्र ठाण्यात भाजपकडनं शिंदेंची सुरू असलेल्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे, तर पुण्यातील जैन बोर्डिंगच्या वादावरूनही चर्चा झाल्याची शक्यता आहे। दरम्यान शिंदेंच्या या दौऱ्यामागे नेमकं काय कारण आहे पाहूयात। दिल्लीत आलो तरी चर्चा होते, मी गावी गेलो तरी चर्चा होते, त्यामुळे आता चर्चा करणारे चर्चा करतात। युती संदर्भामध्ये काही जे काही असेल, निर्णय घ्यायचे असेल त्या संदर्भामध्ये त्यांना बोलवलं कदाचित असावं। काही भेटीगाठी होतात, पण मला असं वाटतं की नेहमी त्यांचा संदर्भ हा राजकीय जोडू नये। आगामी मनपा आणि झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय। महायुतीसह महाविकास आघाडीतले सर्वच पक्ष झाडून कामाला लागलेत। अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले होते। दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। मोदींच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली। शिंदेंच्या अचानक दिल्लीवारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। आगामी मनपा झेडपी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली। मुंबईसह ठाणे महापालिकेतल्या युतीबाबत सविस्तर चर्चेची माहिती आहे। महायुतीतल्या जागा वाटपाबाबत आणि प्रचाराबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती। दरम्यान मनपा झेडपी निवडणुकीतल्या युतीबाबत चर्चेसाठी शिंदे दिल्लीला गेले असावेत असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं। तर शिंदेंची दिल्लीवारी केवळ नगर विकासच्या योजनांबाबत असल्याचा दावा भाजपने केला आहे। युती संदर्भामध्ये काही जे काही असेल, निर्णय घ्यायचे असेल त्या संदर्भामध्ये त्यांना बोलवलं कदाचित असावं। ते स्वतःच याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला देऊ शकतात। भाजपची ताकद वाढलेली म्हणजे मला कळालं नाही। या जिल्ह्यामध्ये 6 शिवसेनेचे आमदार आहेत, 3 भाजपचे आहेत। ताकद कशी वाढली? आम्ही मोठा भाऊ छोटा भाऊ हे मानायला तयार नाहीत। आम्ही सर्व एकत्रितपणे निवडणूक लढवणं हे आमचा उद्देश आहे। एकनाथ शिंदेजी नेहमीच दिल्लीला वेगवेगळ्या नगरविकास खात्याच्या विविध योजनांकरता दिल्लीवारी करतात। मग काही भेटीगाठी होतात, पण मला असं वाटतं की नेहमी त्यांचा संदर्भ हा राजकीय जोडू नये। अचानक दिल्ली दौरा आणि मोदींसोबतच्या भेटीवरून सुरू असलेल्या चर्चांना खुद्द एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं। मोदींसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट होती असं त्यांनी स्पष्ट केलं। सोबतच आपण कुठेही गेलो तरी चर्चाही होतेच अशी मिश्किल टिप्पणी सुद्धा शिंदेंनी केली। प्रधानमंत्री महोदयांना भेटणं काय, दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला मी त्यांना भेटलो आणि दिवाळीमध्ये पण देखील ते बिहार इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये व्यस्त त्यांचे दौरे होते आणि त्यामुळे मला आज त्यांनी वेळ दिली होती आणि मी त्यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छाही दिल्या आणि ही सदिच्छा भेट होती। दिल्लीत आलो तरी चर्चा होते, मी गावी गेलो तरी चर्चा होते, त्यामुळे आता चर्चा करणारे चर्चा करतात। एकनाथ शिंदेंनी मोदींसोबत केवळ सदिच्छा भेट असल्याचं सांगितलंय। असं असलं तरी महायुतीतल्या मित्रपक्षांमध्ये काहीतरी कुरबुरी असाव्यात अशी चर्चा आहे। त्याचीच तक्रार करण्यासाठी कदाचित शिंदेंनी मोदींची भेट घेतली असावी अशा चर्चा आता सुरू झाल्या। दिल्लीहून उर्वशी खोनासह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।